फडणवीस बोलतायत, थेट जाऊया. ओमप्रकाश, आता फोटोग्राफर्सला विनंती आहे की जरा थोडं मागे कॅमेऱ्यांमध्ये तुम्ही येता. आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं, परंतु ज्या काही घटना गेले 4-5 दिवस आम्ही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात पाहतोय, त्या घटना बघितल्यानंतर या सरकारने संवादाकरता जागा ठेवली आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, अशा प्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातलाय. मुळातच विरोधी पक्षाला जीवानिशी संपवायचं अशा प्रकारची प्रवृत्ती जर सरकारची असेल आणि सरकारी पक्षाचे लोक पोलीस संरक्षणामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जीवे मारण्याकरता पोलिसांच्या समक्ष हल्ले करणार असतील आणि त्यानंतरही त्या संदर्भात FIR नोंदवण्याकरता संघर्ष करावा लागत असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये अशा बैठकीमध्ये जाऊन फायदा काय? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आम्ही कधीच बघितली नाही की सरकार पक्षाचे लोक पोलीस संरक्षणामध्ये विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवे मारण्याकरता हल्ला करतात. आम्ही पोल खोल यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील सगळा भ्रष्टाचार हा आम्ही जनतेपुढे मांडला. लोकशाहीमध्ये यापेक्षा वेगळं काय करायचं असतं? पण ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला, आमच्या पोलखोल रथावर हल्ला केला आणि त्यांना असं वाटतंय की अशा प्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं बंद करू, हा गैरसमज त्यांनी मनातनं काढून टाकावा. भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई सुरूच राहील. ज्या प्रकारे किरीट सोमय्यांवर हल्ला झाला, पोलिसांच्या समक्ष झेड प्रोटेक्टीला इन्फॉर्म केल्यानंतरही मारलं जातं, किंवा मोहित कंबोज यांचा तर मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या, आणि हे मुंबईतच चाललं असं नाही आहे, राज्यामध्ये सर्वदूर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर केसेस नोंदवल्या जात आहेत. मग कधी प्रवीण दरेकरांवर केस टाकली जाते, मी हायकोर्टाचे आभार मानेन की बोगस केस होती, त्यांनी रिलीफ दिला, तर त्याच्यावर हायकोर्टावर आरोप केला जातो. इतक्या खालच्या स्तराला आता ही नेते मंडळी पोचली आहे. तिकडे आमचे रणजित सिंग नाईक निंबाळकर खासदार असतील, 8 खोट्या तक्रारी त्यांच्या विरुद्ध केल्या, एकही तक्रारीत दम नाही. जयकुमार गोरे खोट्या केसेस केल्या. एक यादी आहे. पोलिसांचा दुरुपयोग
हा मोठ्या प्रमाणात चाललाय आणि हा दुरुपयोगच आहे, कारण यांची एकही केस टिकली नाही आणि टिकूच शकत नाही. कारण धादांत खोट्या केसेस टाकणं चाललंय आणि गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा तरी काय आहे? या गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहेत का? जे काही मुंबईमध्ये चाललंय ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चाललंय. त्यामुळे ज्या बैठकीला मुख्यमंत्रीच नाहीत त्या बैठकीमध्ये गृहमंत्री आम्हाला बोलवून काय करणार आहे आणि कोणता निर्णय घेणार आहे? इतक्या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्रीच राहत नाही तर ही बैठक म्हणजे निवड टाइमपास आहे का, असा आमचा सवाल आहे. आणि त्याचसोबत अत्यंत गंभीर गोष्ट आहे, ज्या प्रकारे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यासोबत व्यवहार करण्यात आला. त्यांनी काय सांगितलं होतं? आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणू. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर आंदोलन करू म्हटलं होतं, आम्ही त्यांच्या घरावर हल्ला करू म्हटलं होतं, आम्ही काही तिथे जाऊन गैरप्रकार करू म्हटलं होतं. परंतु हनुमान चालीसा म्हणण्याकरता इतका विरोध, हनुमान चालीसा महाराष्ट्रात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची? आणि त्यात म्हणजे आता त्यांनी घरासमोर जाऊन म्हणणं योग्य की अयोग्य याच्या मेरिटमध्ये जाण्याचं कारण नाही आहे. कोणाला अयोग्य वाटूही शकतं, पण त्याच्यावर सत्तारूढ पक्षाची केवढी अहंकारी भूमिका आहे की एका स्त्री करता हजारो लोक जमा करता, त्यांच्या घरी जाऊन त्यांना पोलीस अटक करता आणि जणू काही पाकिस्तानशी युद्ध जिंकल्यासारखं जल्लोष करता. काय अवस्था यावी? इतकी भीती. आणि मग काय मुख्यमंत्री कुठल्या आजीकडे चालले आहेत, जणू काही महाराष्ट्रामध्ये काहीतरी ते या मेटे साहेब ते काहीतरी खूप मोठं युद्धच जिंकले आहेत. अरे एसटीच्या संपकरी आत्महत्या केलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरी गेले असतात तर समजलं असतं. एखाद्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी गेला असतात तर समजलं असतं, पण ते नाही होत. ठीक आहे, आजीकडे गेल्यानंतर आजीने काय सुनावलं हे आपल्या सगळ्यांनी बघितलं आहे, त्याच्यामुळे त्याबद्दल आता मला बोलायचं नाही, त्यांनी कुठे जावं हा त्यांचा संबंध आहे. पण यात सगळ्यात महत्त्वाचं किती द्वेष आहे की एका महिला खासदाराला नामोहरम करण्याकरता पहिल्या दिवशी रिमांडमध्ये वेगळे सेक्शन आणि दुसऱ्या दिवशी सिडिशनचं सेक्शन, राजद्रोहाचं सेक्शन. म्हणजे हनुमान चालीसा म्हटल्यामुळे यांचं राज्य उलथवलं अशा प्रकारचा कट होतो. यापेक्षा हास्यास्पद काय असू शकतं? हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर तो जर हनुमान चालीसा म्हणणं महाराष्ट्रात राजद्रोह होत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो, आम्ही रोज करू, आमच्यावर येईल लावा. आम्ही पूर्ण, मी आत्ता या ठिकाणी म्हणतो, जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपीसती लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथे ध्वजर बजा विराजे कांदे मुंज जनेऊ साजे संकट सुवर्ण केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्याबान गुणे चातुर राम काज करिबे कातुर. पूर्ण म्हणून दाखवतो, लावा आमच्यावर लावा. या महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा म्हणण्यावर जर सिडिशन होत असेल तर आमच्यापैकी प्रत्येक जण हा राजद्रोह करण्याकरता या ठिकाणी तयार आहे, प्रत्येक जण तयार आहे. पण या ठिकाणी ज्या प्रकारे हे सरकार वागताय हे अत्यंत महाराष्ट्राला लज्जा आणणार आहे. आणि याहीपेक्षा आत्ताच जी बातमी मिळालेली आहे, नवनीत राणा यांना जेलमध्ये कस्टडीमध्ये
अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली आहे. पिण्याचं पाणी देण्यात आलं नाही, वॉशरूमला जायचं होतं त्याची परवानगी दिली नाही. अत्यंत वाईट प्रकारे त्यांना वागवलं आहे. आणि आम्हाला आत्ता जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार त्यांनी या संदर्भात त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून देशाच्या संसदेचे सभापती जे आहेत लोकसभेचे त्यांच्याकडे या संदर्भातली सगळी तक्रार केली आहे. माझा सवाल आहे, लोकशाहीबद्दल ओरडणारे सगळे कुठे आहेत? एका महिलेला हनुमान चालीसा म्हणते म्हणून 124 खाली जेलमध्ये टाकून आणि जर कस्टडीमध्ये अशा प्रकारे त्यांना हीन वागणूक दिली जात असेल आणि त्या दलित असल्याची जाणीव त्यांना करून दिली जात असेल तर या महाराष्ट्राचं पुरोगामित्व आता संपलेलं आहे असं म्हणण्याची अवस्था आज या ठिकाणी आली आहे. आणि म्हणून अशा या सरकारच्या संदर्भात आता संघर्षाशिवाय आम्हाला पर्याय नाही. खरं म्हणजे जर सरकारमधल्या लोकांना वाटत असेल की गुंडशाही आणि झुंडशाहीला आम्ही घाबरून जाऊ तर आम्ही शेकडो कार्यकर्ते आमचे केरळमध्ये आणि बंगालमध्ये मारून टाकले तरी आम्ही घाबरलो नाही. हे तर महाराष्ट्र आहे, आमची ताकद तेवढीच आहे. जर सरकारला वाटत असेल जशास तसं उत्तर पाहिजे तर ते देण्याची ताकद आणि हिंमत भारतीय जनता पक्षामध्ये आहे, हे स्पष्टपणे सांगतो. पण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो आहोत. आमच्याशी ठोकशाहीने वागाल उत्तर तसंच उत्तर. हे आता सरकारने ठरवायचं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सरकारची असते, ती सरकारने पाळली पाहिजे. आणि जोपर्यंत भोंग्यांचा प्रश्न आहे त्या संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका आमची आहे. माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिले आहेत त्या निर्णयांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. पूर्वी नवरात्रामध्ये आम्ही रात्रभर जागरण करायचो, नवरात्रामध्ये आम्ही रात्रभर गरबा करायचो, नवरात्रामध्ये रात्रभर भजन व्हायची. किंवा कुठल्याही हिंदूंचा सण, मग तो गणपती असो, रात्री 12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत गणपतीचे कार्यक्रम आम्ही करायचो. ज्या क्षणी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 10 वाजेनंतर माईक चालणार नाही, आम्ही कोणीही तक्रार न करता, खळखळ न करता थेट त्या ठिकाणी त्या दिवशीपासून तो निर्णय मान्य केला. ज्या 15 दिवसांमध्ये सूट मिळते त्याच 15 दिवसांमध्ये 12 वाजेपर्यंत आम्ही ते चालवतो, त्याशिवाय चालवत नाही. इतकंच नाही तर 100 वर्षाची परंपरा असलेल्या पुण्यामध्ये देखील विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये देशी वाद्यांच्या व्यतिरिक्त काही वाजवत नाहीत. मग जर अशा प्रकारची सुप्रीम कोर्टाचा आदेश हा हिंदू समाज मान्य करत असेल तर तो ज्यांनी भोंगे लावले, जे वापर करतायत त्यांनीच त्या ठिकाणी त्याची काय काळजी घ्यायची हे महत्त्वाचं आहे. आजच्या चर्चेमध्ये जे मुद्दे निर्माण झाले, समजा आता आजांच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे, तर बैठकीमध्ये हाही प्रश्न निर्माण झाला की ज्यावेळेला आपण एखाद्या विशिष्ट समाजाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची भूमिका घेऊ त्यावेळेला त्याचा परिणाम अन्य समाजांच्यावर किंवा अन्य एक धार्मिक उत्साहावर किंवा सांस्कृतिक उत्साहावर काय होणार आहे. कारण खेडेगावामध्ये जवळपास रोज किंवा काही अंतरावर त्या ठिकाणी भजन चालू असतं. उस पर बहिष्कार करने का फैसला हमने किया
इसका कारण पिछले 3-4 दिनों में महाराष्ट्र में जिस प्रकार से गैर जिम्मेदाराना पद्धति से पुलिस का उपयोग करते हुए विरोधी पार्टी के लोगों को जान से मारने की हरकत की गई, प्रयास किया गया, इसके बाद संवाद के लिए जगह कहाँ बचती है। हमारा तो मानना यह है कि हिटलर शाही से संघर्ष होता है, संवाद नहीं होता। और अगर इस प्रकार की प्रवृत्ति यहाँ पर चलेगी तो हम भी उसका मुकाबला करेंगे। हमने मुंबई महानगर पालिका के भ्रष्टाचार के खिलाफ पोल खोल यात्रा निकाली। रोज इनके भ्रष्टाचार को हमने उजागर किया, कैसे इन्होंने मुंबई को लूटा ये जनता के सामने लाया। तो हमारी यात्रा पर हमले हुए, हमारे एमएलएस पर हमले हुए, हमारे नेताओं पर हमले हुए, और इतना ही नहीं तो किरीट सोमैया ही ताजी अपडेट आपण बघू शकताय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद या ठिकाणी ते घेताना दिसतात आणि त्याच वेळेला त्यांनी सरकारवर हल्लाबोल केल्याचंही पाहायला मिळतं। जी बैठक बोलावण्यात आली होती त्यावर आम्ही बहिष्कार टाकत असल्याचं त्यांनी सांगितलंय। अरे भाई क्यों इतनी जल्दबाजी करते हो, अभी तो हमला बाकी है। जिस प्रकार से किरीट सोमैया जेड प्रोटेक्टी इन्फॉर्म करके पुलिस स्टेशन जाते हैं और वहां पर ये कहते हैं कि बाहर लोग मुझ पर हमला करने वाले हैं, और पुलिस स्वयं उनको गुंडों के हवाले कर देती है। जिस प्रकार से मोहित कंबोज इनके ऊपर मॉब लिंचिंग का प्रयास होता है, ये सारी चीजें बिल्कुल स्पष्ट रूप से दिखती है कि ये सरकार विरोधियों को कुचलना चाहती है, जान से मारना चाहती है। और वैसे भी हम गृह मंत्री के बैठक में जाकर क्या करेंगे, क्योंकि उस बैठक में मुख्यमंत्री तो उपस्थित ही नहीं है। तुझे करता त्याच्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे ते कोर्टाचे निर्णय पण 3 तारखेला की या बाबतीत मंत्रिमंडळात एक चर्चा केली जाईल, कुठेतरी वेळकाढू धोरण करते असं वाटतं तुम्हाला सरकार? मला असं वाटतं सरकारला काय निर्णय करायचा तो सरकार करेल। आम्हाला आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेची आम्ही ठाम आहोत। आम्हालाही कायदा सुव्यवस्था उत्तम राखायची आहे, कायदा सुव्यवस्थेला कुठे गालबोट लागता कामा नये ही आमची भूमिका आहे। राजसाहेबांनी आपली भूमिका मांडली, त्याला सुप्रीम कोर्टाचाच दाखला देऊन त्यांनी भूमिका मांडली होती। सुप्रीम कोर्टाच्या दाखल्याप्रमाणे ते जर फॉलो करणार असतील तर चांगलं आहे। ज्याप्रमाणे तुम्ही इतर धर्मियांना परमिशन देता तशी आम्हाला परवानगी पाटील यांची काय भूमिका आता तुमच्या समोर त्यांनी काय मांडली? जी भूमिका मांडली ती मी आता सांगितली तुम्हाला की आम्ही आमच्या मताची ठाम आहोत। सुप्रीम कोर्टाची जी काय भूमिका आहे त्या भूमिकेशी संयुक्त अशी भूमिका त्यांनी मांडली। 3 तारखेला मशिदी बाहेर समाधानी असायचा विषय येत नाही आहे। बैठक होती, सगळ्यांना विश्वासात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आम्ही मुद्दाम त्या मिटिंगला आलो होतो, परंतु आपल्यामुळे कोणाला जर त्रास होत असेल तर त्याचा आपण काय करणार आहोत त्याचा विचार करायला पाहिजे, आणि तो ते विचार निश्चितच राज्य सरकार करेल। पण 3 तारखेनंतर मंदिरासमोर नाही त्याविषयी काही चर्चा झाली नाही। 3 तारखेला मंदिराबाहेर हनुमान चालीसा वाचली जाणार आहे। नितीन सरदेसाई, श्री आपलं संदीप देशपांडेने आम्ही स्पष्ट भूमिका त्यावेळेला मांडली होती की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनप्रमाणे तुम्ही आम्हाला सुद्धा तशा प्रकारची परवानगी देणार का, अशी भूमिका मांडली। आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनप्रमाणे परवानगी देऊ। नक्कीच ऑल पार्टी मीटिंग में अभी जो सुप्रीम कोर्ट की गाइडलाइन है उस गाइडलाइन के तहत जाने का निर्णय हो चुका है। किया गया, उनको नीची जात का बचा बताकर उनके साथ दुर्व्यवहार किया गया, उनको पीने का पानी तक नहीं दिया गया। एक महिला सांसद को वॉशरूम जाने के लिए भी परमिशन नहीं दी गई।
इस प्रकार से बदले की भावना से महाराष्ट्र में इससे पहले हमने कभी कार्रवाई नहीं देखी। हम तो महाराष्ट्र को पुरोगामी कहते हैं, लेकिन महाराष्ट्र में ऐसे अहंकारी लोग आज सत्ता में हैं कि जो अपने अहंकार के मद में लोकतंत्र को भूलकर, लोकतंत्र को पैरों तले दबाकर, लोकतंत्र को कुचलकर अपना राज चलाना चाहते हैं। मैं उनको चेतावनी देना चाहता हूं, हम संघर्ष करेंगे, हम डरते नहीं हैं। आप हमारे जान पर हमला करेंगे तब भी हम आपका भ्रष्टाचार बाहर निकालेंगे। और बहुत स्पष्ट रूप से मैं उनको कहना चाहता हूं कि आपके हमलों को वैसा ही जवाब देना हमको आता है। जिस प्रकार से आप हमारे साथ व्यवहार कर रहे हैं, आप तो पुलिस के भरोसे कर रहे हैं, पुलिस को साथ में लेकर कर रहे हैं, लेकिन हम वैसे ही जवाब देंगे। हम लोकतंत्र में विश्वास रखते हैं, इसलिए हम चुप हैं। लेकिन अगर पुलिस भी सरकार के साथ मिलकर हमारे ऊपर हमला करेगी तो ये समझ लेना चाहिए कि केरल में और बंगाल में हमारे सैकड़ों लोग मार दिए, फिर भी हमारा आवाज कोई दबा नहीं पाया। हम चुप नहीं बैठे, हम संघर्ष करें। तो महाराष्ट्र है, छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है और यहाँ हमारी ताकत भी उतनी है। और इस प्रकार का जो दुर्व्यवहार इस सरकार की ओर से हो रहा है, ऐसे समय हम गृह मंत्री की बैठक में नहीं जा सकते, इसलिए हम नहीं गए। जहां तक लाउड स्पीकर का सवाल है, हमारी भूमिका स्पष्ट है। सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट के आदेशों का पालन होना चाहिए। जिस समय पुराने जमाने में हम भी देवी के नवरात्र में रात भर जगराता करते थे, हम भी गणेश जी के समय देर रात तक कार्यक्रम करते थे, लेकिन सुप्रीम कोर्ट ने जब से यह निर्णय दिया कि रात को 10 बजे के बाद लाउड स्पीकर नहीं चलेगा और केवल 15 दिन इसकी छूट दी जाएगी, तब से लेकर हमने 10 बजे के बाद हमारे कार्यक्रम बंद कर दिए। तो अगर सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन हिंदू समाज करता है तो देश के सभी समाजों ने सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन करना चाहिए। और अगर कोई करता नहीं है तो इस सरकार की जिम्मेवारी है कि सरकार उनके ऊपर कार्रवाई करे। किरीट सोमय्या यांच्यावर हा पहिला हल्ला झालेला नाहीये, पुण्यात त्यांच्यावर हल्ला झाला होता, पडळकरहून हल्ला झाला, परत मोहित कंबोजवर हल्ला होते। प्रत्येक वेळी दिसते की कारवाई अद्याप कुठंच झाली नाही। नेमकी पुढची केंद्राची नेमकी याबद्दल काय भूमिका? आता किरीट सोमय्यांच्या संदर्भात तर ते झेड प्रोटेक्टिव्ह आहेत आणि म्हणून आज आमचं एक डेलिगेशन होम सेक्रेटरींना भेटलंय। मी स्वतः होम सेक्रेटरींना पत्र दिलंय, कारण केंद्र सरकारने ज्यांना सुरक्षा पुरवली आहे त्यांना जर पोलिसांच्या संरक्षणात मारहाण होत असेल तर कारवाई करण्याची जबाबदारी ही त्यांची आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की होम सेक्रेटरी याची दखल घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करतील। गोपीचंद पडळकरांवर हल्ला झाला, त्याही वेळी कारवाई करण्यात आली नाही, त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावरही कारवाई नाही आहे। त्यामुळे एकूणच जी काही या ठिकाणी ही सगळी परिस्थिती आहे ही सरकारच्या संरक्षणात चाललेली आहे हे स्पष्ट दिसतं। पहिले मराठी या परिस्थितीमध्ये या सरकारवर कारवाई करायला पाहिजे की नाही? पत्रकार परिषद घेतात, त्यांचं असं म्हणणं आहे की भोंगे लावणं किंवा उतरवणं हा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही, त्याच्यामध्ये काही अटी देण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल। या सरकारचं एक फार गमतीशीर आहे। केंद्र सरकारने नियमात एखाद्याला सुरक्षा दिली तर हे म्हणतात फेडरल मॉडेल आहे, केंद्र सरकार का सुरक्षा देत आहे, आणि कायदा सुव्यवस्था जी राज्याची जबाबदारी आहे त्या संदर्भात हे म्हणतात केंद्राने त्या ठिकाणी निर्णय घ्यावा। अडचणीचे विषय आले की केंद्राकडे बोट दाखवायचं। या संदर्भातली कायद्याने संविधानाने
सगळी जबाबदारी राज्य सरकारवर घातलेली आहे. राज्य सरकारमध्ये हिंमत नसेल तर त्यांनी सांगावं, आम्ही पळपुटे आहोत, आम्ही हिंमत दाखवू शकत नाही, काय करायचं त्याचा निर्णय आम्ही करू. राज्य सरकारवरती केंद्राने काही कारवाई केली पाहिजे की नाही? केंद्र सरकारला जी काही घटना घडली आहे त्या घटनेची आम्ही माहिती दिली आहे. त्या घटनेला जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सर, काल मोहित कम्बोजने आरोप केला की त्यांच्यावर काही कलम आधी त्यांची सही घेतली, काही कलम लावली